ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 5. गुरु आणि शिष्य. चारी भाऊ गुरुगृही राहिले आणि मोठ्या भक्तीने त्यांनी गुरुची सेवा केली. राजमहालातील आरामाचा त्यांनी आनंदाने त्याग केला आणि आश्रमातील कठोर जीवनाला ते सामोरे गेले. अतिशय नम्रतेने आणि प्रामाणिकपणाने त्यांनी गुरु इच्छेचं पालन केलं. थोड्याच काळात त्यांनी अभ्यासक्रम संपवला आणि त्यांना शिकवल्या गेलेल्या विषयात ते पारंगत झाले. एके दिवशी मंत्र्यांसह सम्राट दशरथ त्यांच्या गुरुगृही गेले. तेजस्वी मोत्यांचा हार ओघळावा त्याप्रमाणे पुत्रांच्या तोंडून वैदिक ऋचा आणि पवित्र मंत्रोच्चार स्पष्टरित्या आणि भराभर होताना ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. आपल्या पुत्रांनी इतकं काही शिकलेलं पाहून त्याला समाधान झालं. रामाने उठून पित्याच्या पायावर मस्तक ठेवलं. हे पाहून तिन्ही भावांनी सुद्धा पुढे होऊन त्यांना नमस्कार केला. गुरूंनी सम्राट आणि मंत्री महोदयाला त्यांच्याबरोबर उच्चासनावर, जिथे हरिणाजी नंथरलं होतं तिथे आसन ग्रहण करायला सांगितलं. मुलांची अभ्यासातील प्रगती कोठवर झाली आहे याची माहिती विचारण्यासाठी दशरथ गुरूंशी संभाषण करू लागला. त्यांचं संभाषण आपण ऐकता कामा नये अशी खूण रामाने त्यांच्या भावांना केली. गुरुची परवानगी घेऊन पुस्तकं गोळा करून इतरांना त्याच्या मागून येण्यास सांगून त्याने तो कक्ष सोडला. प्रत्येक बाबतीत भावंड रामाचे संकेत पाळत म्हणून काहीही आवाज न करता केवळ रामाच्या हावभावावरून इशारा घेऊन ते निघून गेले. वसिष्ठ आणि दशरथाने हे पाहिलं. रामाची अचूक वागणूक, गुरुच्या संभाषणाचा रोग जाणण्याची त्याची कुशाग्रता, त्याचा उपजत नम्र प्रतिसाद आणि 3 भावांसाठी तो कसा आदर्श होता हे त्यांच्या लक्षात आलं. पुत्रातील ही शिस्त पाहून त्यांना आनंद झाला. वसिष्ठांना मनातील गोष्ट मनातच लपवणं कठीण झालं. ते म्हणाले, महाराज, तुमच्या पुत्रांनी सर्व कलात प्रावीण्य मिळवलंय. रामानी सर्व शास्त्रही आत्मसात केली आहेत. तो कोणी सामान्य मर्त्य जीव नाही. मी त्याला वेद म्हणायला शिकवू लागलो की त्याचा पुनरुच्चार तो असा काही करायचा की जणू त्याला हे आधीच माहीत असावं. ज्यांनी या मंत्राची प्रेरणा दिली केवळ तोच त्याचा इतका स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करू शकेल, दुसरा कोणी नाही. वेद म्हणजे काही फावल्या वेळात गंमत म्हणून वाचण्याची पुस्तकं नाहीत. ते फक्त गुरुकडून शिष्याकडे श्रवण आणि उच्चारणाच्या पद्धतीने शिकण्याच्या परंपरेने आलेत. गुरुशिवाय ते इतरत्र कुठे मिळणं शक्य नाही. म्हणून तर त्यांना श्रुती म्हणतात. वेद म्हणजे जणू परमेश्वराच्या निश्वासाने मंत्ररूप धारण केलाय. रामाने जसे ते आत्मसात केले त्याप्रमाणे आजपर्यंत मी कोणा इतरांना असे वेद आत्मसात केलेले पाहिले नाहीत. पाहिलं असं मी का म्हणावं? अगदी मी असं केलेल्या कोणाचं नाव देखील ऐकलेलं नाही. रामाचं हे यश अद्वितीय चमत्कार आहे. तुमच्या पुत्राच्या कितीतरी अतिमानवी यशाच्या गोष्टी मी सांगू शकतो. महाराज, या मुलांना शिष्यरूपात मिळवून माझ्या आजवरच्या तपश्चर्येचं पुण्यफळ प्राप्त होण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे असं मला वाटतं. त्यांना आणखी काही शिकण्याची गरज नाही. धनुर्विद्या आणि शरसंधान आणि राजपुत्रांना जरूर अशा सर्व कला त्यांनी आता आत्मसात केल्या पाहिजेत. माझ्या हाताखाली त्यांनी सर्व अभ्यास पूर्ण केला आहे आणि मला जेवढं शिकवता आलं त्या सर्वात त्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे. दिवससुद्धा शुभ आहे. आपल्याबरोबर त्यांना परत घेऊन जावं. कित्येक महिने विरहाचं दुःख सहन करणाऱ्या दशरथाच्या डोळ्यातून हे बोलणं ऐकून आनंदाश्रू ओघळले. त्याला आनंद लपवता येईना. शेजारी बसलेल्या मंत्र्याकडे वळून त्याने सुचवलं की मंत्र्याने ही आनंदाची बातमी राण्यांना कळवावी आणि गुरुचा निरोप घेण्याच्या वेळी कुमारांनी गुरूंना देण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तू घेऊन त्यांनी आश्रमात यावं. सुमंत्र अतिवेगाने महालाकडे परतला आणि ही बातमी कळवली. त्यांनी सर्व भेटवस्तू तयार केल्या आणि कल्पनेपेक्षा कमी वेळात परतला. मधल्या वेळात मुलांनी वसिष्ठांच्या सांगण्यावरून आपल्या वस्तू गोळा केल्या आणि रथात ठेवल्या. पित्याच्या मार्गदर्शनाखाली कुमारांनी गुरुची विधिपूर्वक पूजा केली. त्यांना भेटवस्तू दिल्या. त्यांच्या पायावर मस्तकं टेकवली आणि घरी परतण्याची परवानगी घेतली. वसिष्ठांनी मुलांना जवळ घेतलं. प्रेमाने त्यांचे हात दाबले आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवले. त्यांना आशीर्वाद दिले आणि अत्यंत जड अंतःकरणाने त्यांना परतण्याची परवानगी दिली.
त्यांच्या विरहाने गुरूंच्या डोळ्यात पाणी तरळलं. विद्यार्थ्यांबरोबर ते रथापर्यंत चालत गेले. मुलं रथात बसली आणि रथ निघाला. मुलांनी मागे वळून गुरूकडे पाहिलं आणि दीर्घ काळपर्यंत त्या दिशेकडे हात जोडून पाहत राहिले. गुरूही तिथेच उभे राहिले. त्यांचे गाल अश्रूंनी भिजून गेले होते. गुरु शिष्यातील हे बंधन पाहून दशरथाला अतिशय आनंद झाला. ते घरी पोचले. जड अंतःकरणाने गुरूंनीही आश्रमात प्रवेश केला. जिथे कुठे त्यांचे डोळे फिरत त्यांना सर्वत्र अंधारच दिसत होता. प्रकाशाचं कुठे नावही नव्हतं. गुरूंना भीती वाटली की शिष्यांविषयी जी आसक्ती निर्माण झाली होती तीच बंधनात टाकेल. स्मृतीच्या उठणाऱ्या लाटा दडपण्यासाठी ध्यानाला बसण्याचं त्यांनी ठरवलं. लवकरच बाह्य मोह दूर सारून आंतरिक आनंदात ते बुडून गेले. त्यांच्या लक्षात आलं की ही 4 मुलं म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांची मूर्तिमंत रूप असून पृथ्वी तलावर मानवी जीवनाचे महान आदर्श स्थापन करण्यासाठी त्यांनी मानवी रूप धारण केलं होतं. या विचारांनी त्यांना निर्विकार शांती लाभली. मुलांनी जे शिक्षण प्राप्त केलं होतं त्याचा प्रत्यक्ष युद्धकाळी कसा उपयोग करायचा याचं शिक्षण देण्याचं दशरथांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी अत्यंत कुशल शरसंधान करणाऱ्यांना आणि युद्धकलेतील इतर कुशल संयोजकांना बोलावून हल्ला आणि बचाव करण्याचं शास्त्र शिकवण्याच्या दृष्टीने तयारी करवली. परंतु ज्या मुलांनी ज्ञानविज्ञानाच्या सर्व शाखांचं परिपूर्ण ज्ञान अगोदरच प्राप्त केलं आहे त्यांचा शिक्षक होण्याचा अधिकार कोण मिळवू शकणार? ही मुलं मानवी शरीर धारण करून शिकण्याचं केवळ नाटक करत होती. जो या विश्वाच्या कळसूत्री बाहुल्यांची सूत्र धारण करणारा होता त्याला प्रत्यंच्याची दोरी कशी खेचावी हे कोण शिकवू शकणार? मायेच्या आवरणाखाली ज्यांना त्यांचं सत्य स्वरूप ओळखता येत नव्हतं ते त्यांना बाह्य जीवनात उपयुक्त पडणारी कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न करत होते. नाशापासून जगाचा उद्धार करण्यासाठी ते आले आहेत म्हणून त्यांना जगातच जगासारखं राहावं लागेल. जोवर धर्माचं पालन होतं तोवर जगाच्या चालीरीती त्यांना आदरपूर्वक पाळाव्या लागतील. सामान्य माणसांना त्यांच्या कृतींचं आकलन होणार नाही कारण ते बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडचे आहे. त्यांचं स्पष्टीकरण करायला सांगितलं तर ते निस्सहाय्य होतील. पण त्यांनी जे आदर्श आचरणात आणलेत ते आदर्श स्वतःच्या जीवनात उतरवण्याचं लोकांनी शिकलं पाहिजे. म्हणूनच राखेने झाकलेल्या ठिणगीप्रमाणे किंवा दाट शेवाळ्यांनी झाकलेल्या तलावाप्रमाणे किंवा ढगांच्या पडद्याआड लपलेल्या चंद्राप्रमाणे राम स्वतःची प्रतिमा दर्शवित होता. त्याचे भाऊ त्याच्या पावलावर पाऊल टाकून वागत होते. अतिशय कुशल शिक्षकांनाही जे युद्धाचे डावपेच आणि रणकौशल्य माहीत नव्हते ते ज्ञान राम लक्ष्मण दर्शवित होते. शिक्षक आश्चर्यचकित होत होते आणि त्यांना भीतीही वाटे. परंतु 4 राजकुमारांनी कधीही प्राण्यावर किंवा पक्षावर शरसंधान केलं नाही. आणीबाणीची तशीच परिस्थिती आली तरच हाती शस्त्र धरू नाहीतर मारण्याच्या किंवा दुखापत करण्यातील आनंद लुटण्यासाठी कधीही शस्त्राचा उपयोग करणार नाही ही जी गंभीर शपथ त्यांनी घेतली होती त्याचं त्यांनी कधीही उल्लंघन केलं नाही. त्यांना प्रात्यक्षिक शिकवणाऱ्यांनी कितीदा तरी त्यांना गिर्यारोहण आणि शिकारीसाठी अरण्यात नेलं. परंतु शरसंधानासाठी ते एखादा प्राणी किंवा पक्षी निवडीत तेव्हा ते नकार देताना म्हणत, निष्पाप प्राण्यांचं लक्ष वेधण्यासाठी हे बाण उपयोगात आणता कामा नयेत. हे बाण सज्जनांचं रक्षण, जगताचं भलं करण्यासाठी आणि लोकांना उपयोग होईल अशाच कामासाठी उपयोगात आणले गेले पाहिजेत आणि त्याच कारणास्तव ते आम्हापाशी आहेत. अहेतुक गमतीसाठी उपयोग करून त्यांचा अनादर आम्ही करणार नाही. त्यांचं हे बोलणं शिक्षकांना मानावंच लागे. प्रत्येक शब्दातून, प्रत्येक कृतीतून राम त्याच्या दयार्द्रतेचं दर्शन घडवत होता. कधीतरी एखाद्या प्राण्याचा अथवा पक्षाचा वेध घेण्यासाठी लक्ष्मण नेम धरायचा तेव्हा मध्ये येऊन राम त्याला विरोध करीत म्हणायचा, लक्ष्मणा, यांनी तुझं अथवा जगाचं काय वाईट केलं आहे? त्यांना मारावंसं तुला का वाटतं? निरपराध्यांना सजा देऊ नये हा राजांसाठी असलेल्या नीतिनियमाच्या हे अगदी विरुद्ध आहे हे तुला माहीत नाही का? खूपदा सम्राट राजपुत्रांच्या समवेत मंत्रिगणात बसून त्यांच्याबरोबर राज्यकारभारातील जटिल प्रश्नांची, न्यायनिवाड्याची आणि राज्यकारभारात नीतिनियमांच्या तत्वांचं कसं पालन करावं याची चर्चा करीत असे.
त्यांच्या पितामहांनी आणि राजवंशातील इतरांनी प्रजेचं प्रेम आणि निष्ठा संपादन केली. देवांसाठी राक्षसांविरुद्ध त्यांनी कशी युद्ध केली आणि त्यांच्या प्रयत्नात त्यांनी देवांची कृपा आणि सहाय्य कसं संपादन केलं यांच्या गोष्टी सम्राट त्यांना सांगत असे. जेव्हा या गोष्टी निघत तेव्हा पिता पुत्र दोघंही उल्हसित होत. कित्येकदा मंत्रीगण या सुखद कामात हातभार लावत. कालांतराने जशी वर्ष उलटून कुमार मोठे झाले तेव्हा राज्यकारभारातील काही क्षेत्रातील जबाबदारी त्यांच्यावर सोपवता येईल असा विश्वास मंत्रीगणांना वाटू लागला. जेव्हा ही मुलं योग्य वयाची होऊन संपूर्ण राज्यकारभाराची सूत्र त्याच्या हाती धारण करतील तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल अशी स्वप्न प्रजाजन पाहू लागले. राजपुत्रांना जेव्हा प्रजाजन पाहात तेव्हा त्यांच्यात प्रेमळ संबंध वाढीला लागत असल्याचं त्यांच्या लक्षात येई. त्यांच्यात जे संवाद होत त्यातून मधुर ऐक्य साधलं जाई. संपूर्ण अयोध्या नगरीत या साध्या, नम्र, सद्गुणी आणि निस्वार्थ राजकुमारांवर प्रेम न करणारे किंवा त्यांना पाहण्याची इच्छा नसणारे कोणीही नव्हते. अयोध्येतील मुलांना ते त्यांच्या स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रिय होते आणि संपूर्ण नगरीला तिच्या हृदयाप्रमाणे मौल्यवान वाटत. जेव्हा ते 11-12 वर्षांचे झाले तेव्हा एक दिवस सद्गुणांची खाणच अशा सुमंत्राला दशरथाने बोलावलं आणि त्यांच्यावर राजकुमारांचा मोक्षदायक असं अध्यात्मशास्त्र म्हणजे पराविद्या शिकवण्याची जबाबदारी सोपवली. तो म्हणाला, धर्मातीत शास्त्रविद्येत माणूस कितीही पारंगत झाला तरीही धर्ममार्गावर वाटचाल करण्यासाठी लागणारी शक्ती केवळ पराविद्येतूनच मिळू शकते. या कोवळ्या वयातच अत्युच्च नैतिक संस्कृतीचं ज्ञान त्यांना दिलं गेलं पाहिजे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जे संस्कार आणि अनुभव मिळतात त्यावरच जीवनाच्या उत्तर आयुष्यातील यश अपयश अवलंबून असतं. पुढील आयुष्याच्या इमारतीचा पाया म्हणजे सुरुवातीची वर्ष. म्हणून तो म्हणाला, राजकुमारांना राज्यात सर्वत्र घेऊन जा. केवळ जनस्थितीचंच नव्हे तर तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याविषयी सुद्धा त्यांना शिकू दे. या तीर्थक्षेत्रांची माहिती त्यांना दे. मंदिराचा इतिहास आणि ज्या संत महात्म्यांनी ती बांधली त्यांची माहिती दे आणि त्या स्थळी असणाऱ्या दैवत्वाच्या झऱ्यांचं त्यांना आकंठ सेवन करू दे. हे त्यांनी केलं तर त्यांना फायदाच होईल असं मला वाटतं. जशी त्यांची वयं वाढत जातील तसं इंद्रिय भोगांच्या आकांक्षा आणि इच्छा तीव्र होत जातील. या वृत्तीची शिकार होऊन परमेश्वराविषयी आदर आणि भक्तियुक्त आश्चर्याची पेरणी करणं उत्तम. पशुवृत्तीच्या हीन स्तरावर अवनती होण्यापासून त्यांच्यातील भावनेला वाचवण्याचा, टिकवून ठेवण्याचा हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. शिवाय राज्यकर्त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुदेव आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार या प्रवासाचा बंदोबस्त लवकरात लवकर कर. राजपुत्रांना मिळणाऱ्या या अमूल्य संधीच्या विचारांनी आनंदून सुमंत्रांनी त्याच्या मनाप्रमाणे सर्व व्यवस्था केली. तो स्वतः त्यांच्याबरोबर जायला तयार झाला. राजपुत्रांच्या या तीर्थयात्रेची बातमी राण्यांना समजली. राजपुत्रांना अशा पवित्र कार्यासाठी प्रवास करण्याची संधी मिळत आहे यामुळे त्यांना आनंद झाला आणि त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी त्यांनी शक्य ती सर्व व्यवस्था केली. त्यांनी राजपुत्रांच्या मदतीसाठी काही परिचारिका पाठवण्याची आणि त्यांच्याच वयाचे सखे सोबती पाठवण्याची व्यवस्था केली. सर्व राज्यातील पवित्र स्थळांना भेट देण्याच्या कल्पनेने राजपुत्रही खुश झाले. त्यांनी आपल्या सोबत्यात उत्साह निर्माण केला आणि राजाकडून त्यांच्यासाठी सुद्धा कपडे लत्ते आणि साधनसामग्री मागून घेतली. दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघण्यासाठी त्यांनी मातापित्यांचा आशीर्वाद घेतला. गुरूंची चरणवंदना केली. त्यांच्या मातांनी त्यांच्या कपाळावर मंगल तिलक लावले आणि दृष्ट लागू नये म्हणून गालबोटही लावलं. त्यांनी राजसी कपडे काढून यात्रेकरूंचे वेश धारण केले, म्हणजेच कमरेला रेशमी वस्त्र गुंडाळलं आणि खांद्यावर रेशमी उपरणं घेतलं आणि सर्वांचा निरोप घेऊन ते रथात चढले. त्यांना निरोप देण्यासाठी राजवाड्याभोवती गोळा झालेल्या नागरिकांनी केलेल्या जय जयकारांनी राजवाडा दुमदुमून गेला. मागे पुढे संरक्षक शिपायांच्या सोबतीने रथ हलला. दिवस, आठवडे, एवढंच काय, महिने उलटले. ते प्रत्येक मंदिरात आणि पवित्र स्थळांना गेले. प्रत्येक स्थळाचं महात्म्य त्यांनी जाणलं. प्रत्येक ठिकाणी श्रद्धा आणि भक्तियुक्त मनाने त्यांनी पूजा केली. प्रत्येक स्थळांविषयी आणि मंदिरांविषयी सखोल चौकशी करून त्यांनी तेथील ऐतिहासिक महत्त्व जाणलं. या काळात त्यांच्या मनात दुसऱ्या कोणत्याही वेगळ्या विषयांचे विचार येत नव्हते.
प्रत्येक ठिकाणच्या पवित्रतेचं वर्णन सुमंत्र इतकं सुरेख आणि सखोल करायचे की मुलांची मनं आनंदाने थरारून उठत. राजपुत्रही आणखी सविस्तर माहिती समजण्यासाठी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करायची. मुलांची सर्व जाणण्याची उत्सुकता पाहून सुमंत्रही सुखावून जाई आणि आणखी माहिती देई आणि प्रश्न करण्याची प्रेरणा देई. अशा प्रकारे त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि पार पूर्व ते पश्चिम समुद्रापर्यंत 3 महिन्यापर्यंत प्रवास केला. लोकांची दुःख आणि कष्ट त्यांनी पाहिले. यात्रेकरूंना होणाऱ्या असुविधा डोळे उघडून पाहिल्या आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या निरीक्षणास आल्या तेव्हा सुमंत्राला मंत्र्याला विनंती केली की त्यांनी या असुविधा दूर कराव्या. कित्येक देवळांची सुधारणा घडवून आणण्यात, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यावर झाडं लावणं, वाटसरूंना पिण्याचं पाणी मिळण्याची सोय करणं, धर्मशाळा बांधणं, आरोग्यालय उघडणं अशा कित्येक कार्यासाठी ही मुलंच जबाबदार होती. अशा प्रकारच्या सुविधा पुरवाव्यात अशी इच्छा राम जेव्हा जेव्हा सुचवीत असे तेव्हा तेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यात सुमंत्राने कधीही उशीर लावला नाही. त्या गोष्टी ताबडतोब कशा समाधानकारकरित्या पुरवल्या जातील याकडे त्याने लक्ष दिलं. सुमंत्राप्रमाणे प्रामाणिक, निष्ठावान आणि कार्यक्षम मंत्री साम्राज्याला लाभलाय हे पाहून राजपुत्रांनाही आनंद होई. असे मंत्री असताना प्रगती आणि सुखसुविधांची चिंता करण्याचं कारण नाही असं राजपुत्र एकमेकात बोलत. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 5 भाग 2. राजपुत्रांच्या प्रवासाची सविस्तर हकीकत अयोध्येला पोचवण्यासाठी विशेष संदेशवाहक बातम्या घेऊन मागेपुढे धावत. बातमी यायला कधी उशीर झाला तर चिंतेच्या भाराने राण्या वाकत. राजपुत्रांची खुशाली सांगण्यासाठी त्या गुरु वसिष्ठांना विनवणी करीत. त्यांचं कसं चाललंय हे समजण्याची योगसिद्धी वसिष्ठांना अवगत होती, म्हणून ते त्यांना राजपुत्रांच्या खुशालीची ग्वाही देत आणि सांगत की राजपुत्र आनंदी, उत्साही आणि आरोग्याने सुदृढ आहेत आणि लवकरच राजधानीला परततील. या त्यांच्या सांगण्याने राण्यांच्या मनात धैर्य आणि विश्वास निर्माण झाला. त्यांना आशीर्वाद देऊन गुरु त्यांच्या आश्रमाला निघून गेले. मधल्या वेळात संदेशवाहकांनी आनंदी बातमी आणली. त्यांनी सांगितलं की राजपुत्र अयोध्येच्या जवळ येत आहेत. 2 दिवसात ते अयोध्येला पोचतील. राजपुत्रांनी इतकी दीर्घ आणि कष्टदायक तीर्थयात्रा यशस्वीरित्या पार पडून त्यांच्या भक्तीने आणि त्यांच्या यशस्वी प्रवासात दयार्द्रतेने जे पुण्यफलदायक नाव कमावलं त्या प्रीत्यर्थ नगराच्या मुख्य प्रवेशद्वारात राजधानीत प्रवेश करण्याच्या वेळी त्यांचं स्वागत करण्यासाठी तयारी केली गेली. रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून गुलाबपाणी शिंपडलं गेलं. कमानी आणि पताका लावल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा राजपुत्र प्रवेश करीत असता त्यांना ओवाळण्यासाठी हाती आरतीच्या थाळ्या घेऊन स्त्रिया उभ्या राहिल्या. सांगितल्याप्रमाणे राजपुत्र प्रवेशद्वारी आले. त्यांच्यावरून आरती ओवाळली गेली. फुलांच्या पाकळ्या टाकून सजवलेल्या मुख्य रस्त्यांवरून ते पुढे सरकले आणि सनई चौघड्यांच्या आणि स्वागतगीतं गाणाऱ्या भाटांच्या ताफ्यात हळूहळू पुढे पुढे जाऊ लागले. या राजपरिवारातील वारसावर देवांच्या आशीर्वादासाठी त्यांचं आवाहन करणारे मंत्र ब्राह्मण वर्ग म्हणू लागला. स्वर्गीय तेजाने तळपणाऱ्या राजपुत्रांच्या बरोबर सुमंत्र आला. जेव्हा ते राजवाड्याच्या प्रवेशद्वारी पोचले तेव्हा त्यांच्यावरून कुदृष्टीचे परिणाम दूर करण्यासाठी कितीतरी विधी पार पाडले गेले. मग त्यांना अंतर्गृहात नेण्यात आलं. मुलांना डोळे भरून पाहण्यासाठी आतुरलेल्या माता त्यांच्यासाठी तिथे वाट पाहत होत्या. धावत जाऊन मुलं त्यांच्या पाया पडली. त्यांना उठवून मातांनी त्यांना आपल्या मिठीत घेतलं आणि परमेश्वराशी एकता साधल्यावर होणारा ब्रह्मानंद माता आणि पुत्र 5-6 मिनिटं एकमेकांच्या मिठीत अनुभवत होते. मातांच्या डोळ्यातून उमडणाऱ्या आनंदाश्रूंनी मुलांची मस्तकं भिजवून काढली. त्यांनी आपल्या साडीच्या टोकाने त्यांची मस्तकं पुसली. त्यांनी केसांवरून मस्तकावरून हात फिरवला, मांडीवर बसवून घेतलं आणि गोड केशर भात आणि दहीभात त्यांना भरवला. आहाहा, मातांच्या रोमांचकारी आनंदाचं वर्णन करता येणं कठीण. 3 महिन्यांच्या दीर्घ विरह वेदना केवळ त्यांच्याच ताब्यात रात्रंदिवस मुलांना काही काळ सोपून थोड्याशा शमवता आल्या. प्रवासाचा सर्व वृत्तांत त्यांना मुलांच्या तोंडून ऐकायचा होता आणि सुमंत्राने जसं त्यांना सांगितलं त्याप्रमाणे मुलांनी साध्या, गोड आणि मनोज्ञ रीतीने प्रत्येक तीर्थस्थळाची माहिती दिली.
ही कहाणी त्यांनी इतक्या भक्तिभावनेने आणि श्रद्धेने ऐकली की श्रद्धावान यात्रेकरूंना या तीर्थस्थळांना भेट देऊन जो भावातीत आनंदाचा अनुभव येतो तोच आनंद मातांनाही मिळाला. राजपुत्र तीर्थयात्रा करून आल्याबद्दल दशरथाने देवांना अर्घ्य देऊन आणि ज्या ब्राह्मणांनी काशी आणि प्रयाग तीर्थाची यात्रा पूर्ण केली अशा सर्व ब्राह्मणांना शानदार भोजन देऊन मोठा समारंभ केला. तदनंतर त्याने ब्राह्मणांना दानही केलं. अशा प्रकारे राजपुत्र जन्मल्या दिवसापासून राजधानीत आणि राज्यात सण आणि भोजन समारंभाच्या फैरी एकामागोमाग एक सतत होत होत्या. अव्याहत आनंदाचा अनुभव अयोध्या नगरीत येत होता. भोजन आणि सण समारंभाने सर्व प्रजाजन कुटुंबीय असल्याप्रमाणे प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावनेने एकत्र गुंफले गेले होते. प्रत्येक महिन्यात ज्या दिवशी मुलांचा जन्म झाला होता ते शुक्ल पक्षातील नवमी, दशमी आणि एकादशी हे दिवस या आनंददायक दिवसांची आठवण म्हणून मोठ्या थाटामाटाने साजरे होत. मुलं तीर्थयात्रेच्या निमित्ताने दूर होती, अगदी तेव्हाही जणू ती नगरातच आहेत अशा रीतीने हे दिवस साजरे होत. फक्त जिथे त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची जरूर असे ते विधी सोडून भोजनसत्र, भेटवस्तू, खेळ, नाच वगैरे त्याच उत्साहात पार पडे. या तीर्थयात्रेमुळे मुलांच्यात झालेला बदल मातापित्यांच्या नजरेत आला. हा बदल अतिशय आश्चर्य करण्यासारखा होता आणि जसा काळ उलटेल तसा त्यांच्या दिनचर्येत जो वेगळाच बदल झाला होता तो परत पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांना वाटत होती. त्यांची वागणूक आणि वृत्तीचं ते डोळ्यात तेल घालून निरीक्षण करीत होते, परंतु त्या बदलात काही कमी होण्याची चिन्ह दिसेनात. राम बहुधा अंतर्ग्रहातच राही. आजवर जसा तो ठराविक वेळेला स्नान संध्या करायचा तसा करेनासा झाला. राजसी वेश त्याला आवडेना. रुचकर भोजन तो टाळू लागला. सोन्याच्या पाटावर बसेना. मन आणि इंद्रियांच्या पलीकडील ब्रह्मतत्वाच्या चिंतनात गढून गेल्यासारखा दिसू लागला. त्यांचा भाऊ असा बाह्यातकारी उदास आणि दुर्मुखलेला पाहून तीनही धाकटी सतत त्याच्याजवळ असत. खेळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव ते त्याच्यापासून दूर होत नसत. चौघं एकत्र एका खोलीत जमत आणि स्वतःला खोलीत कडी लावून बंद करून घेत. मधून त्यांचं खाणं पिणं आत नेण्यासाठी मातांना दरवाजावर थाप द्यावी लागे. हे असं का वागतात हे कितीही खोदून विचारलं तरी त्यांनी कधीही सांगितलं नाही. त्यांच्या प्रश्नांना रामच उत्तर द्यायचा. म्हणायचा, हाच माझा स्वभाव आहे. माझा स्वभाव असा का याचं उत्तर शोधण्याचं कारण काय? लवकरच मातांना वाटलं की या प्रकाराकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्यांनी दशरथाला सूचना दिली. त्यांनी निरोप पाठवला की मुलांना त्याच्या दालनात आणावं. परंतु पूर्वी धावत येणाऱ्या मुलांनी आत येण्यास फार वेळ लावलेला पाहून त्याला काळजी आणि आश्चर्य वाटलं. तो स्वतःच त्यांच्या कक्षाकडे जायला निघाला. त्याच वेळे दरवानाने राजपुत्रांच्या आगमनाची घोषणा केली. पित्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांना घट्ट मिठी मारून छातीशी कवटाळलं. दोन्ही बाजूंना मुलांना घेऊन तो बसला. मुलांना त्याने हलक्या फुलक्या आणि गंभीर गोष्टी विचारल्या. पूर्वी त्यांनी एक प्रश्न विचारला तर मुलं 10 उत्तरं देत, पण त्या दिवशी त्यांनी 10 प्रश्न विचारल्यावर मोठ्या मिन्नतवारीने मुलांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं. दशरथाने रामाला आपल्या मांडीवर घेतलं आणि मोठ्या प्रेमाने विनवलं, बाळा, बोलण्यात ही टाळाटाळ का? ही अबोलता का? तुला काही हवं आहे का? तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी या जगात आहे का? तुला काय हवं ते मला सांग. मी ताबडतोब ती इच्छा निश्चित पुरी करेन. पूर्वीप्रमाणे तू भावंडात मिसळत नाहीस, त्यांच्याबरोबर खेळत नाहीस म्हणून त्यांनाही वाईट वाटतं. राजाने प्रेमाने त्याला थोपटलं आणि रामाकडे एकटक पाहिलं. तरीही त्याच्यापाशी जे आहे त्याहून अधिक काही नको आणि तो पूर्ण समाधानी आहे यापेक्षा राम अधिक काहीच बोलला नाही. हे विचित्र वागणं पाहून दशरथाची चिंता आणि अस्वस्थता वाढली. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याच्या दुःखाचा मुलांवर काही परिणाम झाला नाही. पुत्रांनी कसं आचरण ठेवावं याविषयी सौम्य भाषेत पित्याने त्यांना सांगितलं आणि त्यांना त्यांच्या महाली पाठवलं. सुमंत्राकडून माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सुमंत्राला बोलावलं. तीर्थयात्रेच्या काळेत उदास होण्यासारखं असं काही घडलं का याविषयी त्याला विचारलं. अथवा मुलांना आणखी काही स्थळांना भेट देण्याची इच्छा होती तरीही त्यांना परत आणवलं का अशी चौकशी केली. दशरथाने त्याला एवढे प्रश्न विचारले की सुमंत्राला आश्चर्य आणि भीती वाटली. उत्तर देताना त्याचे ओठ कापू लागले. राजपुत्रांना नाखुश वाटण्यासारखं प्रवासात काही घडलं नाही, काही समस्या निर्माण झाली नाही.
त्यांच्या प्रत्येक इच्छेचा मान राखला गेला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या गेल्या. त्यांना जेवढं दानधर्म करावंसं वाटलं ते मी दिलं. जिथे कुठे त्यांना यात्रेकरूंसाठी धर्मशाळा बांधाव्या वाटल्या त्या मी बांधल्या. त्या बाबतीत अजिबात कुचराई किंवा विलंब झाला नाही. त्यांना कोणत्या गोष्टी आवडल्या नाहीत ते त्यांनी कधीही सांगितलं नाही. मलासुद्धा तसं काही आढळलं नाही. संपूर्ण तीर्थयात्रा म्हणजे भक्ती आणि आनंदाचा एक दीर्घ प्रवास होता. दशरथाला त्याच्या मंत्र्याविषयी विश्वास होता. सरतेशेवटी तो म्हणाला, सुमंत्रा, तू अत्यंत शुद्ध मनाचा आणि चांगला आहेस. तुझ्याकडून काही दुर्लक्ष किंवा चूक होणं शक्य नाही. पण या तीर्थयात्रेनंतर काही कारणास्तव मुलांच्यात बदल झाला आहे. त्यांना अन्नाविषयी आणि करमणुकीच्या गोष्टींविषयी विराग निर्माण झाला आहे. सभोवतालच्या लोकांनी कितीही विनंती केली तरी रामाने उत्तर दिलं नाही किंवा त्याच्या या चमत्कारिक वागण्याचं काय कारण असेल याचा सुगावा लागू दिला नाही. तो सभोवतालच्या मिथ्यत्वात आणि स्वतःच्याच जाणीवेच्या विश्वात बुडून गेला होता याचंच मला आश्चर्य वाटतं. राण्यांनीही ही गोष्ट एवढी मनाला लावून घेतली आहे की काळजीने त्या पोखरल्या जात आहेत. सुमंत्रासमोर दशरथ जेव्हा असं बोलला तेव्हा तो निष्ठावान मंत्री उत्तरला, जर मला अनुज्ञा दिलीत तर मी मुलांकडे जातो आणि याचं कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. दशरथ म्हणाला, ठीक आहे, लगेच जा. एकदा आपल्याला कारण समजलं की मग उपचार करणं कठीण नाही. बरं व्हायला मग वेळ लागणार नाही. चिंतायुक्त अंतःकरणाने त्वरित सुमंत्र मुलांच्या कक्षाकडे गेला. त्याला आढळलं की दरवाजे आतून लावून घेतलेत आणि पहारेकरी बाहेर उभे आहेत. जेव्हा सुमंत्राने दरवाजावर थाप दिली तेव्हा लक्ष्मणाने दरवाजा उघडून त्यांना आत घेतलं. आपल्या पाठीमागून दरवाजे लावून घेऊन कित्येक विषयांवर बोलून मुलांच्या मनातलं जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु या गूढतेचा भेद त्याला करता आला नाही. प्रवासाच्या काळात सहकार्यात परस्परांविषयी असलेल्या ज्या विश्वासाचा त्याने अनुभव घेतला होता आणि आत्ताच्या काही महिन्यात जो दुरावा निर्माण झाला होता त्या दोन स्थितीतील बदल त्याच्या लक्षात आला. डोळ्यात पाणी आणून रामाच्या या उदासीनतेचं कारण काय अशी पृच्छा केली. मंद मंद हसत तो म्हणाला, सुमंत्र, माझा जो मूळ स्वभाव त्याचं काय कारण देता येईल. मला काही कमी नाही, मला काही इच्छा नाही. तेवढ्या कारणाने चिंता करू नका. यापेक्षा अधिक काही करण्यास असमर्थ झालेला सुमंत्र दशरथ जिथे बसला होता तिथे आला आणि त्याच्या शेजारी बसला. मला वाटतं उद्या गुरुदेवांना निमंत्रित करावं आणि कोणता योग्य उपाय करावा यावर विचार करावा, असं म्हणून राजाची परवानगी घेऊन तो निघून गेला. राजाला वाईट वाटलं. सगळ्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मुलांच्या या वागणुकीचं कारण काय असू शकेल याविषयी अनेक मतांचा विचार करत असताना साम्राज्याच्या कारभाराकडे त्याचं दुर्लक्ष होऊ लागलं. मुलं आता पौगंडावस्थेत प्रवेश करत आहेत आणि म्हणून वृत्तीमधला हा क्रांतिकारक बदल स्वाभाविक आहे असा त्याने निष्कर्ष काढला. त्याने आपलं हे मत राण्यांना सांगितलं आणि काही काळ मनाचं समाधान करून घेतलं. गुरुदेव वसिष्ठ महालात येत आहेत हे कळल्यावर राण्यांनी त्यांच्या पूजेची जरूर तयारी केली आणि त्यांच्या पारिवारिक देवघरात त्यांची वाट पाहू लागल्या. त्याचवेळी गुरुदेवांनी प्रवेश केला. सर्वजण त्यांच्या पाया पडले. त्यांनी मुलांच्या विचित्र रोगाविषयी आणि त्यांच्यात जो बदल घडून आला आहे त्याविषयी खूप प्रश्न विचारले. सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. राजा आणि राण्यांच्या मनातील अस्वस्थता पाहून वसिष्ठांनी समाधी मार्गाने अंतर्दृष्टीने या दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भेदक सूक्ष्म शुद्धतेने त्यांना तत्काळ सत्याचं आकलन झालं. काही क्षणातच राण्यांकडे वळून त्यांना धीर देत ते म्हणाले, मुलांचं काहीही बिघडलेलं नाही. ही काही सामान्य मुलं नाहीत. भौतिक इच्छांचा स्पर्शही त्यांना होऊ शकत नाही. त्यांची मनं निष्कलंक आहेत. चिंता करू नका. त्यांना माझ्यापाशी आणा. तुम्ही तुमच्या कक्षांकडे जाऊ शकता. गुरुदेवांच्या या अभयवचनांनी राण्यांना आणि राजाला आनंद झाला. त्यांनी राजकुमारांना बोलावणं पाठवलं आणि स्वतः तेथून निघून गेले. गुरूंनी भेटायला बोलावलं आहे ही बातमी समजल्याबरोबर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तयार झाले. परंतु राम शांतच होता. तो स्वतःच रममाण झाला होता. हे त्याचं नित्याचंच झालं होतं. लक्ष्मणाने त्याच्या पायाला स्पर्श करून विनंती केली, आपण लवकरच जाणं उत्तम, नाहीतर आपण गुरुदेवांची आज्ञाभंग केल्याबद्दल आपल्या मातापित्यांना दुःख होईल. पुष्कळ प्रकारे रामाला समजावून सांगण्याचा लक्ष्मणाने खूप वेळ प्रयत्न केला आणि आग्रह केला. सरतेशेवटी आपल्या मोठ्या भावाबरोबर लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न देवघराकडे निघाले. तिथे गेल्यावर अत्यंत आदराने त्यांनी गुरूंची चरणधूळ मस्तकी लावली आणि विनम्रतेने उभे राहिले.
त्यांना आशीर्वाद देत वसिष्ठांनी त्यांना मोठ्या प्रेमाने जवळ बोलावलं आणि शेजारी बसवून घेतलं. ते सर्व त्यांच्या निकट बसले. परंतु रामाने आणखी जवळ बसावं असं वसिष्ठांना वाटत होतं. रामाच्या केसातून हात फिरवून पाठीवर प्रेमाने थोपटलं. ते म्हणाले, रामा, तू असा शांत आणि अबोल का झालास? तुझ्यातील या अतर्क्य बदलामुळे तुझ्या मात्यापित्याला दुःख आणि काळजीने पोखरलंय. तू त्यांच्या आनंदाकडेही लक्ष पुरवायला हवंस ना. तुझ्या वागण्याने तू मातृदेवो भव, पितृदेवो भव या वचनांची सत्यता दाखवून द्यायला हवी, होय ना? रामाच्या विचारार्थ वसिष्ठांनी असे कितीतरी सत्याचे पाठ मांडले. गुरूंचं वचन राम स्मितवदनाने ऐकत होता. जेव्हा त्यांचं बोलणं थांबलं तेव्हा शांत संयम आवाजात तो बोलला, गुरुदेव, तुम्ही मातेविषयी बोललात, पण नक्की कोण माता आहे, कोण पुत्र आहे? एवढंच काय, परंतु शरीर म्हणजे नक्की काय आणि जीव म्हणजे काय? हे जग म्हणजे सत्य आहे का, की परमात्मा सत्य आहे? हे शरीर हे त्या परमात्म्याचं प्रतिबिंब नाही का? ज्या पंचमहाभूतांचं हे शरीर बनलं आहे त्या पंचमहाभूतांनी हे विश्वही तयार झालं नाही का? हे विश्व म्हणजे त्या पंचमहाभूतांनी तयार झालेली परस्पर संबंध असलेली केवळ एक शृंखला आहे, होय ना? कितीही आणि कशीही अदलाबदल आणि मिश्रण केलं तरी ही तत्त्व कायम राहतात. ही तत्त्वही आणखी सूक्ष्म आधारावरच कार्य करतात. हे सत्य न जाणता जर या विश्वालाच सत्य मानलं आणि जर कोणी या असत्याच्या हव्यासाला बळी पडलं आणि या असत्याच्या हव्यासापायी सत्यालाच नाकारलं तर या विनाशकारी प्रचंड अज्ञानाविषयी आपण काय बोलावं? शाश्वत सत्याकडे, आत्म्याकडे दुर्लक्ष करून व्यक्ती काय साध्य करू शकेल? असे गंभीर तात्विक प्रश्न मांडताना पाहून वसिष्ठांना रामाच्या चेहऱ्यावर आणि सभोवताली तेजकिरणांचं वलय निर्माण झाल्याचं दिसलं. ही दैवत्वाची खूण आहे हे त्यांना माहीत होतं. म्हणून रामाने विचारलेल्या प्रश्नांना रामानेच उत्तर द्यावं अशी त्यांची इच्छा होती. याची उत्तरं आणि स्पष्टीकरण जे रामाने दिलं तो परमेश्वरी आवाजच होता. वसिष्ठ स्पष्टपणे हे सत्य पाहू शकले. इतरांच्या लक्षात येईल या भीतीने त्यांनी मनोमन रामाला नमस्कार केला. ते म्हणाले, बेटा, मी तुला संध्याकाळी परत भेटेन. आणि दशरथाला न भेटताच त्यांनी राजवाडा सोडला. इतके ते या दिव्य अनुभवामुळे गहिवरून आले होते. कृतज्ञता आणि प्रेमाच्या आनंदी भावनेने त्यांनी मुलांना कुरवाळलं. थोड्या वेळाने दशरथाने मुलांना पाहिलं. त्यालाही मुलांच्या चेहऱ्यावर या दैवी साक्षात्काराची आभा दिसली. हे असं कसं झालं हे त्याला कळेना. सायंकाळी वसिष्ठांच्या आगमनाची प्रतीक्षा तो करू लागला. मुलांच्या पाठोपाठ वसिष्ठांनी देवघरात आगमन केल्यावर मातांनी आणि दशरथाने त्यांना नमस्कार केला आणि प्रार्थनायुक्त नम्रतेने हात जोडून आपापल्या जागेवर बसले. एकदमच एकामागून एक प्रश्न विचारून रामाने सर्वांना आश्चर्यचकित केलं. देव, जीवात्मा आणि प्रकृती यांच्यातील परस्पर संबंध काय? हे तीन भिन्न आहेत की एकच? हे एकमेकाहून भिन्न आहेत का? जर एकच असतील तर या एकातून तीन कसे निर्माण झाले? त्यांच्या निर्मितीचा हेतू काय? या सर्वातील सर्वसमावेशक तत्त्व कोणतं? यांच्यातील एकता न जाणता यांचं भिन्नत्व जाणण्याचा फायदा काय? रामाचं कोवळं वय आणि या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात आल्याने पालक आश्चर्यचकित झाले. या चौकस प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या मूल्यवान वचनांनी जणू धरतीने मांडलेल्या प्रश्नावर स्वर्गाने उत्तर द्यावं अशा स्पष्टीकरणांच्या प्रवाहात ते भिजून गेले. अद्वैत ज्ञानावरील या विश्लेषणात आणि आकलनात रात्र उलटली. रामाच्या ओठातून बाहेर पडणारा शब्दांचा प्रवाह म्हणजे खरोखरच अमरत्वाच्या अमृताचे थेंब आहेत असं वसिष्ठांना दिसलं. यामुळे मानवजातीला निश्चित शांती लाभेल हे त्यांच्या ध्यानी आलं. त्यांनी राजा आणि राण्यांना आशीर्वाद दिले आणि ते आश्रमाकडे परतले. राम आणि वसिष्ठांचा हा संवाद योगवासिष्ठ नावाचा अर्थपूर्ण आणि मधुर प्रबंध आहे. यालाच रामगीता असंही म्हणतात. स्वतःशीच संवाद साधत, एकटा असला की स्वतःशीच बोलत, इतरांच्या संगतीत अबोल राहून आणि कितीदा तरी कारण नसताना हसणारा राम वेदांतात बुडून गेला होता. दशरथाला इतर भावंडांचं काय होईल याची काळजी वाटू लागली. लहान भावांना अलग करण्याचा त्याने प्रयत्न करून पाहिला, परंतु रामापासून अलग व्हायला त्यांनी नकार दिल्याने त्यांना सतत रामाच्या सहवासात राहू द्यावं लागलं. आपल्या स्वप्नांना अशी खीळ बसलेली पाहून राजा आणि राण्यांना निराश वाटू लागलं. मुलांच्या वागण्यात बदल होण्याची चिन्ह दिसत नसल्याने ते हताश झाले. चिंता आणि प्रार्थना करण्यात त्यांची पळं आणि घटिका जाऊ लागल्या. रामाला जेवण्यातही रस न उरल्याने तो अशक्त आणि रोडावलेला दिसू लागला. जय साईराम.